लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र क्रिटिकल कंडिशन उद्भवू नये यासाठी त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। ग्रीन कॉरिडॉर सारखी पद्धत अवलंबत त्यांना लातूरच्या विमानतळावर आणण्यात आलं। त्यांना आता एअर अँब्युलन्सनं मुंबईकडे आणलं गेलंय। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। पालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते, मात्र आता त्यांना जे आहे मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल येथे जे आहे ते उपचारासाठी आता हलवण्यात एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून। आपण जर पाहिलं तर एअर अँब्युलन्स आहे, हे एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल येथे जे आहे ते आता उपचारासाठी ते हलवण्यात येत आहे। त्यांचे जे आहे लातूरमध्ये जे आहे ते सह्याद्री हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया पार पडली होती, मात्र त्यांना पुढील कुठलीही क्रिटिकल कंडिशन उद्भवू नये यासाठी जे आहे ते आता त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल येथे जे आहे हलवण्यात येत आहे। एकूण जर पाहिलं तर प्रशासनाकडून जो आहे तो कॉरिडॉरच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते लातूरच्या एअरपोर्टवरती जे आणले आहे आणि तिथून आता मुंबईच्या दिशेने त्यांना आता रवाना करण्यात येत आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।